नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महाराष्ट्र शासनाचा खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तर पहा, सहसंचालक आरोग्य सेवा जे आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप, हातीरोग व जलजन्य रोग म्हणजेच मलेरिया वगैरे जे हे डिपार्टमेंट आहेत MPWचे वगैरे, तर ह्या सर्वमध्ये जे आहे पदभरती संदर्भामध्ये एक आजच्याच तारखेचा 8 तारखेचा खूप महत्त्वाचा अपडेट आपल्याला भेटलेला आहे. तारीख पाहून घेऊ शकता. PDF थोडासा असा HD क्वालिटीचा नाही आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. पण PDF जो आहे तुम्ही हे पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्या ठिकाणी ही PDF मी शेअर करेल. याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि हे PDF पाहू शकता. तर पहा, या ठिकाणी 8/12/2025 ही तारीख आहे, ज्यामध्ये प्रति कोणाकोणाला हे पत्र निघाले. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, त्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्व, म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आहेत झडपी जे आहे, त्यामध्ये जे हेल्थ डिपार्टमेंटचं DHO जे असतं, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे आहेत त्यांना, आणि जिल्हा हिवताप अधिकारी, ठीक आहे. तर यांना हे पत्र सर्वांना गेलेलं आहे. कोणाकडून गेलेलं आहे तर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा पुण्याकडून हे पत्र त्यांना गेलेलं आहे. तर विषय काय आहे पहा, विषय महत्त्वाचा यामध्ये असा सांगतो. विषय पहा, या ठिकाणी मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती सादर करणे पाहत. तर पहा, तुम्हाला ऑलरेडी मी सांगत आलो आहे की सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जे आहे पदभरती येणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची माहिती ही वरच्या ज्या लेवलमध्ये ऑलरेडी मागवण्यात येत आहे. तर आणखीन पायामध्ये हे लेटेस्ट आणखीन एक आजच्या तारखेचं हे परत एक आपल्याला लेटर भेटलेलं आहे. संदर्भ जोडलेला आहे संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबईचा. त्यामध्ये कार्यालयाचे दूरध्वनी नंबर, संदेश दिनांक 8/12/2025 या ठिकाणी तारीख आहे. तर पहा, उपरोक्त संदर्भाविषयांकडे आकृतीबंधनुसार राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर क्षेत्रातील आरोग्य जे आहे पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPW पुरुष जे आहे त्यांच्यासाठी, व गट क संवर्ग यांच्या राज्यस्तर जिल्हास्तरीय निहाय मंजूर, त्यानंतर भरलेली व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत काढवलेले आहे. तर पहा, या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे हे पदं असतात, ज्यामध्ये कीटकजन्य अंतर्गत चालतात, त्यानंतर मग सार्वजनिक जे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यामध्ये चालतात. ज्यामध्ये पदं दिलेली आहेत त्यामध्ये आरोग्य निरीक्षक आहे एक आहे, प्रयोगशाळा जे वैज्ञानिक एक आहे, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे की MPW, जे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असतात की सर MPWच्या विषयी सांगा, MPWच्या विषयी सांगा. MPWचं सांगायचं झालं असं तर मल्टीपर्पज वर्कर हे पद असते, जे की तुम्हाला 12वी सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स करणं गरजेचं आहे. तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आणि 12वी सायन्स असणं इम्पॉर्टंट आहे. त्या झालं नसेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकत नाही. तर हे पद अगोदर असणं गरजेचं आहे तुमचं, त्यासाठी मगच तुम्ही हे अर्ज भरू शकता. आणि यांचं काम काय पाहायचं गेलं तर या पदाचं जे काम असते, हे तुम्ही जे सबसेंटर PSC वगैरे आहे तर त्या ठिकाणचे बहुउद्देशीय नावामध्येच दिलेले तुम्हाला सर्व प्रकारचे कामे जे आहेत ते करायचे आहेत. आता सर्व प्रकारमध्ये म्हणजे सगळं सर्वच आलं. तर त्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर जे लसीकरण वगैरे असते, तर लसीकरणासाठी जी लस वगैरे असते, ती लस जे घेऊन जाणं वगैरे हे सर्व काम हे MPWचं असते. फॉर एक्झाम्पल PSCमधून, प्रायमरी हेल्थ सेंटरमधून सब सेंटरला जे जाणं येणं आहे, ज्यामध्ये लस घेऊन जायचे, तर ते काम MPW करतो. त्यानंतर काही मेडिसिन आणणं वगैरे नेणं असेल तर तो MPW काम करतो. काही रेकॉर्ड असेल, जसं की आता MPW म्हणलं की जे गावामध्ये पाण्याचं वगैरे आहे, त्यामध्ये जे अबेटिंग वगैरे असते त्या पिरियडमध्ये पण याचा बराच रोल असतो. तर हे सर्व गावातील जे कामं वगैरे आहेत, त्यानंतर उपकेंद्राचे महत्त्वाचे जे हेल्थ रिलेटेड गावामध्ये आहेत, ते सर्व प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्यासाठी MPWचा खूप महत्त्वाचा रोल असतो. ठीक आहे. तर पहा, त्या अनुषंगाने काय सांगण्यात आले, त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आकृतीबंधनुसार राज्यस्तर व जिल्हास्तरीय क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर आरोग्य निरीक्षक, त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची राष्ट्रीय स्तर व जिल्हास्तर निहाय मंजूर भरलेली व रिक्त पदांची एकत्रित माहिती
या ठिकाणी पहा काय विचारलं, एकत्रित माहिती सर्व तुमच्या जिल्ह्याची जी आहे ती एकत्रित माहिती या वेबसाईटवर पाठवायची असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. JTDH जे आहे यामध्ये सेस pune@6@yahoo.com असं काहीतरी हे ईमेल आहे. यावर ही सर्व माहिती त्यांनी मागवलेली आहे. ईमेलवर तात्काळ सादर करण्यात यावी. त्यानंतर तसेच हार्ड कॉपी टपालाद्वारे या कार्यालयात सादर करण्यात यावी. सोबत विहित नमुना जोडलेला आहे. आता यामध्ये एक सिग्नेचर पण आहे, पाहून घ्या कोणाची सिग्नेचर आहे. तर यामध्ये सिग्नेचर पहा, श्री नंदकुमार नवळी जे प्रशासकीय अधिकारी आहेत, सहसंचालक आरोग्य सेवा हे उत्तापा हत्तीरोग व जन्यरोग पुणे, ते त्यांची साईन आहे. यामध्ये फक्त याच्यामध्ये तुम्हाला PDF जे आहे तो व्यवस्थित दिसत नसेल तर या ठिकाणी पहा, यामध्ये परत पण सर्वांना गेलेली आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक मुंबई, त्यानंतर सहसंचालक सेवा आयुक्तालय पुणे, त्यानंतर उपसंचालक जे त्यामध्ये सेवा परिमंडळ सर्व आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ही उत्तम सर्व. तर ह्या सर्वांना पण ही प्रत गेलेली आहे. तर पहा, सर्वांना ही विनंती आहे. ऑलरेडी मी सांगत आलेलं आहे की भरती ही लवकर येणार आहे. DHSची भरती येणार आहे. पहा या ठिकाणी जे MPW वगैरे आहेत त्यांच्या पदांची पण इथं तयारी चालू झालेली आहे. तशा प्रकारे स्टाफ नर्सची वगैरे पण ही तयारी चालू आहे. ते पण संदर्भामध्ये त्याला पण माहिती मागवलेली आहे. तर ते पण तुम्हाला त्याची पण भरती येणार आहे. सर्व एकामध्येच ही पूर्ण भरती आहे. ऑलरेडी तुम्हाला जवळपास मी 5,000चं जे आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत तर त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तुम्हाला व्हिडिओ पण सांगितला होता. व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला ही भरती लवकरच येईल. ॲक्च्युली हे जे भरती आहे डिसेंबरमध्ये येण्याचे चान्सेस आहेत, पण डिसेंबरमध्ये आता ज्या इलेक्शनचा पिरियड जो आहे रिझल्ट एक्सटेंड झाल्यामुळे या ठिकाणी हे डिसेंबरमध्ये येण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत. पण भरती 100% येईल एवढं लक्षात असू द्या तुम्हाला. भरती हे 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये हे DHS भरती कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर अभ्यास होत नसेल तर एक तुम्हाला सोपा आणि खूप महत्त्वाचा सेल्फ स्टडी होत नसेल तर एक आपल्याकडे एक खूप चांगला उपाय आहे. तर तुम्हाला ती जर पाहायचं असेल तर पहा. 2 मिनटं दाखवतो लगेच तुम्हाला. तर पहा या ठिकाणी जे आहे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक नंबर जे आहे एकमेव नर्सिंग कोचिंग जे आहे ते सक्सेस करिअर अकॅडमीची कोचिंग आहे. ज्यामध्ये तुम्हाला DMRचे जे क्रॅश कोर्स जे आहे ते अवेलेबल आहे. त्यानंतर DHSचे कोर्सेस आहेत, त्यानंतर CHOचे कोर्सेस आहेत. तुम्हाला जे अवेलेबलपैकी तुम्हाला जे कोर्स करायचं आहे तुम्ही ते घेऊ शकता. या ठिकाणी जर DMRचं पाहायला गेलं फॉर एक्झाम्पल तर या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पोर्शन असतो या भरतीमध्ये. तर यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही कवर केलं जातं. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे यामध्ये फीस ही खूप कमी आहे. 2,500 फीस फक्त, ज्यामध्ये तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टी भेटतील. ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला सराव टेस्ट असेल, त्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी, व्याकरण या सर्व गोष्टीचे तुम्हाला जे आहे शिकवलं जाईल. आणि हे त्या विभागामधले त्या डिपार्टमेंटचे तज्ज्ञ लोक असतील. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. सर्व PDF नोट्स भेटतील आणि आगामी परिचारिकाचे जे काही त्या संबंधित दुसरे अपडेट पण तुम्हाला आणि माहिती पण भेटत राहील. तर त्यासाठी लावण्याची इच्छा असेल तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे. प्लेस्टोरवर गेल्यानंतर तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक लोगो भेटेल. हे जे लोगो आहे हे लोगो तुम्ही सिलेक्ट करून ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जे काही घ्यायचं आहे, बाय करायचा कोर्स तो बाय करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.